लक्ष 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 नाशिककरांनो, तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स. फॅन असो, LED लाईट्स, टीव्ही, होम थिएटर, वॉटर हीटर किंवा कार स्पीकर, सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह. पत्ता: रामालय हॉस्पिटलच्या बाजूला, भगवती मिसळच्या मागे, पंचवटी कारंजाजवळ, नाशिक. संपर्क: 96 89 78 68 17. वाझट इलेक्ट्रॉनिक्स, गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक. तिरुपती नगरात ऑक्सीब्रिज एज्युफन ग्रुप प्री प्रायमरी स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात. त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून शिवपुष्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या ऑक्सीब्रिज एज्युफन ग्रुप प्री प्रायमरी स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन शनिवारी 7 फेब्रुवारी 2026 रोजी तिरुपती नगर, जेल रोड, दसक, नाशिक येथे उत्साहात पार पडलं. कार्यक्रमाचं उद्घाटन विशेष सुरक्षा विभाग, नाशिकच्या API अनिता पाटील यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक नानासाहेब पगारे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका सौ प्रमिला मैंद, ॲडव्होकेट मयूर संसारे आणि इंजिनियर दीपक चंद्र पाटील उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष व शाळेचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर आनंद रत्नाकर आहिरे, उपाध्यक्ष डॉक्टर रागिनी आहेर आणि सचिव मनीषा कापुरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आलं. स्वागत समारंभात प्राचार्य डॉक्टर आनंद आहिरे व सचिव मनीषा कापुरे यांनी मान्यवरांचा सत्कार केला. प्राचार्य डॉक्टर आनंद आहिरे यांचे प्रतिपादन प्रास्ताविका डॉक्टर आनंद आहिरे यांनी माता रमाई यांच्या त्यागमयी जीवन कार्याचा उल्लेख करत शाळेची स्थापना सामाजिक बांधिलकीतून केल्याचं सांगितलं. लहान मुले म्हणजे मातीचा गोळा, योग्य आकार दिल्यास त्यातून आदर्श व्यक्तिमत्व घडतं, असे सांगत ऑक्सीब्रिज एज्युफन ग्रुप प्री प्रायमरी स्कूल सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यास कटिबद्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. संस्थेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक सन्मान, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि मोफत महाआरोग्य शिबिरासारखी सामाजिक उपक्रम राबवले जात असल्याचंही त्यांनी नमूद केलं. मनीषा कापुरे यांचा लेखाजोखा संस्थेच्या सचिव मनीषा कापुरे यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेत पालक व शिक्षक यांच्या संयुक्त प्रयत्नातून विद्यार्थी घडतात असं प्रतिपादन केलं. उद्घाटक API अनिता पाटील यांनी ऑक्सीब्रिज शाळा अल्पशुल्कात दर्जेदार शिक्षण देत असल्याचं सांगितलं. आजची मुले मोबाईलच्या आहारी जात आहेत, त्यांना योग्य मार्गावर आणण्याची जबाबदारी पालक व शिक्षकांची आहे असं त्यांनी अधोरेखित केलं. तसेच डॉक्टर आनंद आहिरे यांच्या आहिरे अकॅडमीद्वारे प्रशासकीय अधिकारी घडवण्याच्या कार्याचं कौतुक केलं. अध्यक्ष नानासाहेब पगारे यांनी डॉक्टर आनंद आहिरे यांच्या कार्याचा गौरव करत या शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनात लहानपणापासून मोठी स्वप्ने पेरली जातील असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नृत्य, फॅन्सी ड्रेस आणि महापुरुषांच्या वेशभूषेतून सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत उपस्थितांची मने जिंकली. सूत्रसंचालन स्वाती दोंदे यांनी तर आभार प्रदर्शन सुमिता गांगुर्डे यांनी केलं. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉक्टर आनंद आहिरे, सचिव मनीषा कापुरे, उपाध्यक्ष डॉक्टर रागिनी आहेर, शिक्षिका सुमिता गांगुर्डे, शालू कनोजिया, स्वाती दोंदे आणि अर्चना थोरात यांनी परिश्रम घेतलं. नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर आनंद रत्नाकर आहिरे, शिवपुष्प बहुउद्देशीय सेवाभावी संस्थाच्या अंतर्गत ऑक्सीब्रिज एज्युफन ग्रुप प्री प्रायमरी स्कूलचा आज 7/2/2026 रोजी ॲन्युअल डे सेलिब्रेशन झालं. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय नाना पगारे, ज्येष्ठ समाजसेवक हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. तसेच API अनिता पाटील मॅडम या कार्यक्रमाच्या उद्घाटक होत्या. तर प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट मयूर संसारे, तसेच या प्रभागाच्या नगरसेविका प्रमिला मैंद व विविध पदाधिकारी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. तर या कार्यक्रमासाठी आम्ही जो वर्षभरामध्ये जे कार्यक्रम स्कूलमध्ये आयोजित केले होते, स्कूलच्या विद्यार्थ्यांना घडवण्यापासून ते आजतागायत जे कार्यक्रम केले होते, त्या सर्व कार्यक्रमाचा लेखाजोखा, विद्यार्थ्यांना घडवण्यासाठीचा लेखाजोखा आहे
तो आज आम्ही सगळ्या पालकांसमोर मांडला व विद्यार्थ्यांचे विविध गुणगौरव आहे, विविध त्यांच्यामध्ये जे आप्त आणि सुप्त भावना ज्या आहेत त्या आम्ही सर्व डान्सद्वारे सर्व पालकांच्या समोर विद्यार्थ्यांच्या सादरीकरण केल्या आणि प्रचंड प्रतिसाद आमच्या या कार्यक्रमाला मिळाला. आमच्या या कार्यक्रमाला विविध परिसरातील पालक व त्याचबरोबर त्यांचे पाल्य व त्याचबरोबर नागरिक मोठ्या संख्येने होते. तर असा हा कार्यक्रम ॲन्युअल डे या ठिकाणी सेलिब्रेट झाला तिरुपती नगर नाशिक. तसेच ऑक्सीब्रिज एज्युफन ग्रुप प्री प्रायमरी स्कूल हे तिरुपती नगर नाशिक या ठिकाणी असून अतिशय लहानपणापासून जे मुलं, लहान मूल म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावे त्याची मूर्ती घडते, तर या मुलांना घडवण्याचं काम म्हणजे ज्युनियर KG, सिनियर KG आणि नर्सरी असेल तर आणि विशेष 5वी ते 10वीचे क्लासेससुद्धा आमच्या या ठिकाणी घेतले जातात. आणि त्याचबरोबर MPSC, UPSC, पोलीस भरती आणि सरळ सेवेचे सुद्धा मार्गदर्शन आमच्या या ठिकाणी केले जाते. तर आता प्रवेश सुरू झालेला आहे, तर जास्तीत जास्त पालकांनी या सेवेचा फायदा घ्यावा किंवा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त पाल्यांना या ठिकाणी पाठवावी ही विनंती. तर सर्व शिक्षक लोकांना म्हणजे आज खूप छान जे आपण बोलतो ॲन्युअल डे, त्यापेक्षा मी म्हणेन हा ॲन्युअल डे नसतो, आज शिक्षक आणि पॅरेंट्स यांचा स्नेह संमेलनाचा दिवस असतो. आपल्या मुलांच्या माध्यमातून सर्व पॅरेंट्स आज भेटतात. आपल्या मुलांचं जी ग्रोथ झालेली असते, जी त्यांची जे स्टेज डेअरिंग असतो तो बघण्याचा एक संधी असते आणि राष्ट्राचं भविष्य आपले शिक्षक घडवतात. त्यामुळे आम्ही कुणीच नाही जे आज मला तुम्ही इथे दिलेले प्रेम, इथे टाकलेला विश्वास आणि इथे केलेला सत्कार यापेक्षाही अधिक म्हणजे शब्द नाही असं शिक्षकांचं जे राष्ट्रासाठी आपली पुढची पिढी घडवतात, खरं तर सत्कार आणि त्यांचा मान सन्मान केला पाहिजे. तर मी आधी सर्व शिक्षक आणि शिक्षिकांचा मनापासून धन्यवाद व्यक्त करते. खूप छान तुम्ही पुढची पिढी घडवताय आणि त्यातूनच मी असं म्हणेल की आम्हालाही तुमचं मार्गदर्शन नेहमी असू द्या आमच्या कार्यामध्ये, आमच्या समाजसेवेमध्ये. आता एक इलेक्शन झालेलं आहे, आम्ही कुठल्या पक्ष आमचं इलेक्शनचा निकाल लागल्यानंतर ते आमचं घरात आहे. आता फक्त एकच ध्यास प्रभागाचा विकास आणि त्यात आम्हाला तुमचं सर्वांचं मार्गदर्शन हवं आहे. जी साथ तुम्ही आत्तापर्यंत सर्वांनी दिली आहे तशीच पुढे द्या. नक्कीच प्रभागाचा सर्वांगीण विकास आणि कामात समभाव असेल. येस, नक्की. म्हणजे आता इलेक्शन होऊ गेले तर सत्कार समारंभ खूप चालू आहे. एक आभार दौरा आणि एक शैक्षणिक दौरा करणार आहे. त्या दरम्यान प्रत्येक स्कूलमध्ये भेट दिल्यानंतर तिथे समस्या विचारणार आहे, काय कमी आहे ती नक्की आम्ही चौघही मिळून करण्याचा प्रयत्न करू सर, नक्कीच करू. खूप खूप धन्यवाद सर्वांचे आणि ह्या बालगोपाळांना पुढच्या भविष्यासाठी माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. या संस्थेचा आज पहिला ॲन्युअल डे आहे. या दिवशी तुम्ही आज पाल्यांचं सगळं डान्स बघायला आलेले आहेत. मी काही जास्त वेळ तुमचा घेत नाही. मला तुम्हाला एवढं सांगणं असेल की फक्त तुमच्या मुलांना, पाल्यांना तुम्ही त्यांच्या मनाप्रमाणे त्यांचं करिअर घडवू द्या. तुम्ही तुमचे स्वप्न त्यांच्यावर लादू नका. त्यांना जे करायचं आहे, त्यांना जे घडायचं आहे, फक्त तुम्ही त्यांना मोटिवेशन द्या. त्यांचे छंद त्यांचे मनाप्रमाणे त्यांना जोपासू द्या. त्यांची इच्छा अपेक्षा आपली असेल ती त्यांच्यावर नका लादू की माझे स्वप्न अपूर्ण राहिले, मला हे करायचं होतं, मला माझ्या मनाप्रमाणे माझं करिअर करायचं होतं, ते माझ्याकडनं झालं नाही, माझ्या मुलाकडनं माझ्या मुलीकडनं मी घडवू शकेल असं न लागता त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे घडवू द्या. त्यांना जास्तीत जास्त मोबाईल पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करा. तसंच आपल्या मुलांना जास्तीत जास्त हेल्दी खाण्याकडे, त्यांच्या आरोग्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्या. आपण आजच्या काळामध्ये आपण सुद्धा मोबाईलकडे जास्त हे झालेलं आहे, ॲडिक्ट झालेलो आहे. आपण मोबाईल मुलांच्या हातात देऊन देतो आणि आपण स्वतः पण मोबाईल बघत राहतो. तसं न करता आपण मुलांची जडणघडणीकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावे आणि त्यांना मोबाईलपासून जास्त दूर ठेवावे. हे तुम्हाला काळानुसार मला सांगणं राहील, कारण ते लहान आहेत. आता त्यांना तुम्ही मातीचा गोळा आहे त्यांना आकार दिला तर त्यांची समृद्ध पिढी आपण घडवू शकतो. सर्वांना नमस्कार. आज आपण या कार्यक्रमानिमित्त जमलो आहे. या शिक्षण संस्थेमध्ये माझे दोन्ही मुलं वर्षभरापासून इथे शिक्षण घेत आहेत. शाळेमध्ये अतिशय उच्च पद्धतीने शिकवलं जातं. मुलांना कशा पद्धतीने डेव्हलप करायचं आहे हे शाळेमध्ये प्रामुख्याने लक्ष दिलं जातं. माझ्या दोन्ही मुलांमध्ये मला प्रथम दिवसापासूनच
कुठेतरी प्रगती दिसलेली आहे. अजूनही मुलांमध्ये दिवसेंदिवस प्रगती दिसते आहे. कुठेही कोणत्याही गोष्टीमध्ये कधी अडचण आली तर शिक्षक एकदम स्वतःच्या मुलांप्रमाणे समजून सांगतात. कधीही कोणत्याही पद्धतीने त्रास मुलांना होत नाही. या शाळेमध्ये आमच्या मुलांना अतिशय सुंदर पद्धतीने शिकवलंही जातं, समजवलंही जातं. शाळा आमच्या मुलांना अतिशय उच्च शिक्षित मुलं बनवतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि शाश्वती आहे. तरी या शाळेला मी माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो. या शाळेचा वृक्ष दिवसेंदिवस फुलत जावो आणि शाळेचा मोठा वट वृक्ष तयार हो अशी मी शाळेसाठी विनंती करतो.